मनामध्ये असणार शिक्षक होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी ही तुम्हाला पास होणं गरजेचं आहे। यासाठी 2 पेपर असतात, ते पेपर कसे आणि त्यांचा अभ्यासक्रम कोणता हे या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे। पण ही परीक्षा पास होण्यासाठी सर्वात महत्त्वाचा जर कोणता विषय असेल तर तो आहे बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र। मग या घटकामधले नेमके कोणते टॉपिक महत्त्वाचे येतं, नेमकं काय केलं पाहिजे जेणेकरून 100% सर आम्ही पास हो, ही पूर्ण माहिती या ठिकाणी मी तुम्हाला देणार आहे। बघा या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की महाराष्ट्र सरकारच्या वतीनं पवित्र पोर्टलवर या ठिकाणी शिक्षकांची भरती सुरू आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक शिक्षक या ठिकाणी रुजू झालेले आहेत। त्यासाठी शिक्षक भरती पूर्व परीक्षा म्हणजे टीईटी ही परीक्षा घेतली जात असते। त्याच्यानंतर टीएआयटी म्हणजे अभियोग्यता परीक्षा या ठिकाणी तुम्हाला द्यायची आहे। पण ही परीक्षा सर अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की सर ही टीईटी आता कधी होणार आहे, तर सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटीचा पेपर या ठिकाणी तुमचे होणार आहेत। यासाठी बघा नेमकं महत्त्वाचं परीक्षेचं स्वरूप काय आहे पूर्ण माहिती या ठिकाणी मी तुम्हाला देणार आहे। तर नेमकं कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे, काय केला पाहिजे यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, कारण आपल्या या चॅनलवर लवकरच आपण टीईटी संदर्भात या ठिकाणी लेक्चर्स चालू करणार आहोत जे सर्व विषयाशी रिलेटेड असतील। म्हणून चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करून ठेवा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू होत करू आमच्या शिक्षक बांधवांपर्यंत या ठिकाणी नक्कीच पोहोचवा। बघा आता ही जी तुमची परीक्षा आहे अनेक लोकांना माहिती नसेल कदाचित, तुम्हाला शिक्षक पात्रता म्हणजे बघा टीएआयटी म्हणजे अभियोग्यता चाचणीच्या अगोदर तुम्हाला ही टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा पास होणं गरजेचं आहे। यासाठी बघा ही परीक्षा घेते कोण, याचा आयोजक आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे। याच्यावर आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे तरी सुद्धा माहिती सांगतो। परीक्षा ही IBPS या ऑनलाईन कंपनीच्या माध्यमातून तुमची ऑनलाईन एक्झाम घेतल्या जाणार आहे असं या ठिकाणी लक्षात ठेवा। IBPS परीक्षा घेत असते। दुसरं, शिक्षक होण्यासाठी कोणकोणती प्रमाणपत्र लागतात, तर तुम्हाला टीईटी पण तुम्ही पास असले तरी चालता, तुम्ही सीटीईटी पास असले तरीही चालता। आता एखाद्या विद्यार्थ्याकडे टीईटी नाही पण तो सीटीईटी पास आहे, ती विद्यार्थ्यांनी सीटीईटी पास असेल तर काही काळजी करू नका माझे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा पास झालेले आहात असा त्याचा अर्थ होतो। तुमच्याकडे सीटीईटी असेल तरी चालते, टीईटी असेल तरी चालते। बघा वर्ग 1 ते 5 साठी पेपर 1 तुम्हाला पास करणं गरजेचं आहे आणि वर्ग 6 ते 8 साठी पेपर 2 तुम्हाला पास करणं गरजेचं आहे। बघा पेपर 1 चे हे विषय आहेत मराठी 30 गुणाला, हे तुम्ही बघू शकता, मराठी 30 गुणाला, इंग्रजी 30 गुणाला, परिसर अभ्यास 30 गुणाला, गणित 30 गुणाला आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे जो मानसशास्त्र। बघा मानसशास्त्र आपण प्रश्न सोडवताना आपल्याला वाटते हेच उत्तर आहे, परंतु आन्सर की मध्ये वेगळंच उत्तर आलेलं असते। मग अशा वेळेस आपला मार्क जाता कामा नये यासाठी हे 30 गुण आहे। पेपर 2 साठी मराठी 30, इंग्रजी 30, सामाजिक शास्त्र किंवा गणित व विज्ञान दोन्हीपैकी एक विषय तुम्ही इथं ऐच्छिक विषय आहे इथं तुम्ही निवडू शकता। पेपर 1 ला तुम्हाला ऐच्छिक विषय नाही, इथं 2 पैकी एक तुम्ही निवडू शकता 30 गुणांसाठी। गणित आहे 30 गुणांसाठी आणि मानसशास्त्राचा जर तुम्ही विचार केला तर मानसशास्त्र या ठिकाणी तुम्ही बघू शकता ते आहे 30 गुणांसाठी। म्हणजे अशा पद्धतीचं हा तुमचा अभ्यासक्रमाचा एक पॅटर्न तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तो असा आहे सर की एवढं झाल्याच्या नंतर आम्हाला पास होण्यास किती गुण लागतील। जर तुम्ही ओपन कॅटेगरी मध्ये असाल तर तुम्हाला प्रत्येक पेपर मध्ये पास होण्यासाठी 90 गुण घेणं गरजेचं आहे, जे की 150 गुणांपैकी, थोडंसं इकडे लक्षात ठेवा, 150 पैकी तुम्हाला 150 गुण घेणं गरजेचं आहे। आणि मागास प्रवर्गातून जर तुम्ही असाल म्हणजे तुम्ही जर या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट निघत असेल, तुम्ही मागास प्रवर्गामध्ये असाल, SC ST VJA SC BC किंवा EWS याच्यामध्ये जर तुम्ही असाल, OBC मध्ये असाल तर तुम्हाला मात्र ज्यांच्याकडे कॅटेगरी सर्टिफिकेट आहेत कास्ट सर्टिफिकेट अशा विद्यार्थ्यांना 83 गुण घ्यायचे आहेत 150 पैकी। म्हणून हा सिलेबस तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने लक्षात घ्यायचा आहे। आता बघा दुसरा महत्त्वाचा विषय आहे की पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये नेमका काय फरक आहे। बघा पेपर 1 कोण देऊ शकते, ज्याची 12वी बघा जो 12वी प्लस DED किंवा DTED आहेत असेच 1 ते 5 साठी फॉर्म भरू शकतात। पण ज्यांचं DED पण आहे, DTED किंवा आहे किंवा BED आहे असे 6 ते 8 साठी या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। पण याच्यासाठी तुमच्याकडे पदवी असणं गरजेचं आहे। लक्षात ठेवा इथं 12वी ठीक आहे, 12वी प्लस DED, इथं पदवी म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन प्लस DED किंवा DTED किंवा BED असणं गरजेचं आहे। 12वी DED असेल तर पेपर 1 भरा, पदवी असेल तर पेपर तुम्ही 2 भरू शकता।
बघा ऐच्छिक विषय आहे तुम्हाला सामाजिक शास्त्र, तुम्ही आर्ट्स वाले ज्यांचं आर्ट्स मधून शिक्षण झालं ते सामाजिक शास्त्र त्यांना विषय निवडायचा आहे, ज्यांचं गणित व विज्ञान म्हणजे सायन्स आणि कॉमर्स मधून ज्यांचं शिक्षण झालं ते गणित व विज्ञान या ठिकाणी ऐच्छिक विषय पेपर 2 साठी निवडू शकतात. माझा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे सर, या मानसशास्त्राचा अभ्यास करताना आमचे नेमके मार्क्स हे मानसशास्त्रामध्ये जातात. मानसशास्त्र म्हणजे माणसांचा मनाचा त्याच्या बुद्धीचा अभ्यास करणार एक शास्त्र आहे, त्याच्या भावनांचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. मग या मानसशास्त्रामध्ये मार्क्स कसे जातात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की नेमका अभ्यास करायचा कसा. पुनश्च एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या सर्वांच्या लाडक्या विश्व मराठी ऍप्लिकेशनवरती व शिवव्याख्याते प्राध्यापक सतीश देवराव शिंदे पाटील युट्यूब चॅनलवरती. व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला लाईक करा. बघा याच्यात आपल्याला बघायचे मानसशास्त्राचा अभ्यास कसा करावा, अभ्यासक्रम नेमका कोणता आहे, वारंवार येणारे घटक कोणते आणि संदर्भ ग्रंथ काय वापरायचा आहे. तर बघू शकता तुम्ही मानसशास्त्राचा अभ्यास करताना आपल्या ज्या टीईटी मध्ये आहे तर मानसशास्त्राच्या जर आपण शाखा बघितल्या तर त्या 2 प्रकारच्या शाखा तुम्हाला बघायला मिळणार आहेत. एक आहे बाल मानसशास्त्र आणि दुसरा आहे शैक्षणिक मानसशास्त्र किंवा अध्यापन मानसशास्त्र. बालकांचा अभ्यास करणार, त्याच्या मनाचा अभ्यास करणार हे बालमानसशास्त्रामध्ये मोडणारे घटक आहेत. हे तुम्ही बघू शकता. बघा आता बालमानसशास्त्रामध्ये नेमका तुम्हाला अभ्यास काय करायचा, अनेक लोकांना हेच माहिती नाही. अभ्यास करतात, परीक्षेला तर जातात, परीक्षा देतात किंवा परीक्षेची तयारीला लागतात, पण नेमके कंटेंट काय वाचायचे, नेमका सिलेबस काय आहे, नेमके त्याच्यातले टॉपिक कोणते महत्वाचे आहेत हेच आम्हाला माहित नसतं. त्याच्यामुळं आमचं परीक्षेमध्ये नुकसान होतं. बघा आता पहिलाच टॉपिक आहे मानसशास्त्र, स्वरूप व त्याची व्याप्ती. आता मानसशास्त्र म्हणजे काय, त्याची व्याख्या काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे, त्याची व्याप्ती किती आहे हे आपल्याला पहिल्या प्रकरणामध्ये बघायचं आहे. काळजी करू नका, याचे आपण लेक्चर्स सुद्धा घेणार आहोत, याचे आपण PYQ सेशन सुद्धा आपल्या या युट्यूब चॅनलवरती सुरू करणार आहोत. म्हणून सर्वांनी चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि टेलिग्रामला जॉईन करा. बालमानसशास्त्र म्हणजे काय, कशाला म्हणतात तो बालमानसशास्त्र, नेमक्या ज्यात बालकाच्या मनाचा अभ्यास केला जातो तो कशा पद्धतीने, त्याच्या व्याख्या काय आहेत, वेगळ्या शास्त्रज्ञांनी त्याच्या व्याख्या सांगितल्या, ह्या व्याख्या सुद्धा विचारल्या जातात. बालकांची वाढ व विकास, बघा लहानपणापासून बालक हा युवक अवस्थेमध्ये येईपर्यंत किंवा त्याची पौगंडावस्था असेल, कौमारी अवस्था असेल, या नेमक्या बाल्यावस्था असेल, या कशा पद्धतीने त्याचा वाढ होतो, त्याचा विकास होतो, त्यात काय काय बदल होतात हे आपल्याला बघायचं आहे. वाढ आणि विकासातील फरक बघा. आता बालकांची वाढ आणि विकासामध्ये हे 3 घटक फार महत्वाचे आहेत. याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. तुम्ही याला IMP केलं तरी चालते. बघा त्याच्यामध्ये वाढ आणि वाढीचा विकासात काय फरक आहे, वाढ म्हणजे काय, विकास म्हणजे काय. बघा शरीराची वाढ होते, मेंदूचा विकास होते, हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. विकासाची तत्वे असतात, काहीतरी सूत्र आहेत विकासाची, काहीतरी व्यवस्थित पद्धतीने विकास झाला पाहिजे हे आपल्याला प्रकरणामध्ये बघायचं आहे. मग या विकासाच्या काय अवस्था आहेत, एकदम तर विकास होत नाही, हळूहळू विकास होत असतो. मग त्या विकासामध्ये त्याच्या काय अवस्था येतात, तो कोणत्या कौशल्यातून, कोणत्या पायरीतून, कोणत्या स्टेप मधून जातो हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. त्यानंतर बघा विशेष बालकाच्या गरजा. काही शाळेमध्ये ज्यावेळेस तुम्ही शिक्षक व्हाल, शिकवत असताना काही विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शनाची गरज असते. काही विद्यार्थी हे दिव्यांग बांधव असतात, काही मनानं खचलेले विद्यार्थी असतात. मग अशा विशेष बालकांची गरजा ह्या नेमक्या काय आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे. शालेय आंतरक्रिया काय असली पाहिजे, शिक्षक विद्यार्थ्याचं नातं कसं असलं पाहिजे, शिकवताना शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी कशा प्रकारचं ऍक्शन रिॲक्शन दिल्या पाहिजे, ह्या आंतरक्रिया ह्या शालेय आंतरक्रियामध्ये मोडतात. त्यानंतर सर्वसमावेशक शिक्षण कसं असलं पाहिजे, ज्याच्यामध्ये नुसतं फक्त वर्गामध्ये जर बघा 30 विद्यार्थी येतं, 30 पैकी जर 2च विद्यार्थी जर त्या शिक्षणामध्ये रस घेत असतील, उरलेले 28 विद्यार्थी जर या ठिकाणी शिक्षणामध्ये सहभागी होत नसतील तर त्याला सर्वसमावेशक शिक्षण म्हणता येईल का. म्हणजे पहिल्या बेंचेस पासून ते शेवटच्या बेंचपर्यंत, हुशार विद्यार्थ्यापासून ते कमजोर विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचलं पाहिजे, त्याला सर्वसमावेशक शिक्षण तो शिक्षण देणार आहे हे या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. त्यात सर्वात मग येतो आपला महत्वाचा घटक म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र. म्हणजे एज्युकेशनल सायकोलॉजी काय आहे, कशाच्या संदर्भात आपण त्याला म्हणतो. याच्यामध्ये बघा अध्ययनाची प्रक्रिया, नेमकं कसं शिकायचं, अध्ययन म्हणजे शिकणे, अध्यापन म्हणजे शिकवणे, नेमकं त्या विद्यार्थ्यानं कसं शिकलं पाहिजे, त्याच्या काही प्रक्रिया आहेत का, एकदम सांगितल्या विद्यार्थ्याला समजतं का, हे आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. अध्यापनाच्या उपपत्ती अध्ययन उपपत्ती आहेत बघा, मग थॉर्नडाईकची असेल, स्किनरची असेल, पॅव्लोवची असतील, ह्या उपपत्त्या आपल्याला याच्यामध्ये शिकायच्या, जे की आपण
डीएड बीएड ला असताना आपण शिकलेलो आहेत, पण आता आपल्याला थोडंसं जास्त डीप मध्ये या ठिकाणी त्याला बघायचं आहे. अध्ययनावर परिणाम करणारे घटक, काय काय घटक परिणाम करतात? शारीरिक एखाद्या त्याला आजार असेल, त्याला ताप आली असेल, तोही विद्यार्थ्याच्या अध्ययनावर परिणाम करतो. एखाद्या शाळेमध्ये तुम्ही शिकवत आहात, अचानक काहीतरी गोंधळ चालू झाला किंवा कंपनीच्या शेजारी तिचा हॉर्न वाजला, गोंधळ चालू आहे, गोंगाट चालू आहे, असे अनेक घटक असतात. त्या घटकाचा आपल्याला इथं अभ्यास करायचा. अध्ययन संक्रमण, कशा पद्धतीने अध्ययनाचं संक्रमण झालं पाहिजे, इकडून तिकडं तिकडून इकडं हे आपल्याला बघायचं आहे. अध्यापनाच्या पद्धती असतात, नुसतं एकेरी पद्धत चालत नाही, विद्यार्थ्यांना कंटाळवाण वाटता कामा नये. मग चर्चा पद्धती असेल, व्याख्यान पद्धती असेल, अशा अनेक पद्धती ज्या काही आपण शिकलेल्या आहेत त्या आपल्याला परत त्याला रिवाइज करायचं आहे. अध्यापनावर बघा, इथं अध्ययनावर परिणाम करणारे घटक आणि अध्यापनावर परिणाम करणारे घटक सुद्धा शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये येतात. विद्यार्थी अध्ययन करतात, शिक्षक विद्यार्थ्यांना अध्यापन करतात. मग शिक्षकांचं मानसिक संतुलन सुद्धा चांगलं असलं पाहिजे. उद्या तुम्ही शिक्षक झाल्याच्या नंतर तुम्हालाही चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवता आलं पाहिजे. याचा अर्थ शिक्षक सुदृढ पाहिजे, तो मानसिक या ठिकाणी सुदृढ पाहिजे, त्याचं मेंटली तो स्ट्रॉंग पाहिजे. याचाच अर्थ हे सुद्धा आरोग्यावर परिणाम करणारे घटक आहेत. अध्यापनाची प्रतिमाने हे तर ते प्रतिमाने आपण तिकडे बघणार आहोत. सगळ्यात महत्वाचे मूल्यमापन, म्हणजे मग इव्हॅल्युएशन झालं पाहिजे, मूल्यमापन झालं पाहिजे. आपण विद्यार्थ्याला किती शिकवलं, काय शिकवलं, तो तिच्यातून कशा पद्धतीने उत्तर द्यायला लागला, त्याला मार्क्स चांगले मिळाले का नाही, हे आपल्याला सगळं या घटकामध्ये बघायचं आहे. बघा, हे घटक तुम्हाला फार महत्वाचे 30 गुणांसाठी. नेमका आपला प्रॉब्लेम असा आहे, आपण अध्यापन म्हणजे आपण मानसशास्त्रामध्येच मागे राहतो, म्हणून मानसशास्त्राचा अभ्यास शिक्षक होण्यासाठी फार महत्वाचा आहे. बघा, म्हणजे अध्यापन शास्त्र, अध्ययनावर अध्यापन प्रक्रियेशी संबंधित काही घटक असतात. नेमके शिक्षक विद्यार्थी, शिक्षक पालक, ओके, त्यानंतर शैक्षणिक साहित्य असतील, भौतिक सुविधा असतील, हे एक महत्वाचं आहेत. बघा, संवेदना, बघा याच्यामध्ये नंबर 1 आहे संवेदना. काही संवेदना असतात. त्यानंतर हे अवबोध आपल्याला बघायचा आहे. ह्या महत्वाच्या व्याख्या आहेत. ह्या सगळ्या व्याख्या मी तुम्हाला लेक्चरच्या माध्यमातून सांगणार आहे, सगळं तुम्हाला समजावून देणार आहे. काही बघा प्रतिमा असतात ज्या मनावर तयार होतात, काही कल्पना आहेत, विचार असेल, अवधान व अभिरुची. आता काही विद्यार्थ्यांच्या वर्गामध्ये अवधानच नसतं, मग त्याच्यामध्ये अवधानाचे काही प्रकार आहेत. ऐच्छिक अवधान आहे, अनैच्छिक अवधान आहे, हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. अभिरुची म्हणजे आवड आहे. काही प्रेरणा असते. बघा, प्रेरणा, काही विद्यार्थी शिकत नसतील तर काहीतरी प्रेरणा देऊन त्यांना त्या अध्ययन कौशल्य अध्यापनाच्या क्रियेमध्ये तुम्हाला सहभागी करून घ्यायचं आहे. त्यानंतर काही विद्यार्थ्यांचं स्मरण किंवा विस्मरण होते ते बघायचं. त्यानंतर विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता मोजता आली पाहिजे, वेगवेगळ्या प्रकारची बुद्धिमत्ता आहे. आणि त्यानंतर विविध असे मानसशास्त्रज्ञ हे तुम्हाला बघायचे आहेत. यानंतर येते महत्वाचं, बघा हा भाग सगळ्यात IMP वर का तुम्हाला मी सांगतो. या घटकाला VIMP करा, कारण पेपर 1 पेपर 2 दोन्हीलाही हा सिलेबस आहे आणि दोन्हीलाही जास्तीत जास्त प्रश्न याच्यावर विचारले गेलेले आहे. कसे प्रश्न विचारले गेले, काय गेले, आपण सगळं काही बघणार आहोत, म्हणून हे थोडंसं लक्षात ठेवा. बघा, आता व्यक्तिगत मानसशास्त्र, काही वैयक्तिक मानसशास्त्र असते प्रत्येकाचं. मग त्याच्यामध्ये बघा व्यक्तिमत्व कशाला म्हणायचं, मग त्याच्या शिक्षकाचं व्यक्तिमत्व कसं असलं पाहिजे, शिक्षक स्वभाव कसा असला पाहिजे, तो रागीट असला पाहिजे का, तो विद्यार्थ्यांना सामावून सांभाळून घेणारा असला पाहिजे, त्याचं व्यक्तिमत्व कसं असलं पाहिजे, त्याची ड्रेसिंग कशी असली पाहिजे, तो कसा असला पाहिजे, त्याचं बोलणं कसं असलं पाहिजे. त्यानंतर व्यक्तिभेद, वेगवेगळ्या प्रकारचे व्यक्तिभेद असतात. वर्गामध्ये प्रत्येकच विद्यार्थी तुम्हाला एकाच स्वभावाचा, एकाच विचाराचा असेल असे नाही. काही विद्यार्थ्यांमध्ये व्यक्तिभेद असतात. हा विद्यार्थी, राम नावाचा विद्यार्थी वेगळा वागत असेल, श्याम नावाचा वेगळा वागत असेल, हे तुम्हाला बघायचं. संघर्ष व समायोजन, काही वेळेस विद्यार्थ्यांच्या त्या वाढीमध्ये शारीरिक वाढ असेल, त्याची मानसिक वाढ असेल, संघर्षाचा काळ येतो, त्याच्यासोबत त्याला समायोजन करता आलं पाहिजे. त्याच्या वर्तन अभ्यासाच्या पद्धती आहेत, नेमकं कोण कसं वागतं याचा अभ्यास करण्याच्या पद्धती आहे. काही मानसिक विकृती येतात. मानसिक विकृती शाळेमधील विद्यार्थ्यात कोणकोणत्या असू शकतात. रस्त्यानं चालताना एखादा विद्यार्थी दुसऱ्याला दगड मारत असेल, काय नेमकं त्याच्यावर तो भांडण करत असेल, चिडचिड करत असेल, हे आपल्याला बघायचं आहे. आणि सर्वात महत्वाचं की मानसिक आरोग्य, हे मानसिक आरोग्य सर्वात महत्वाचा हा एक पार्ट आहे. पण एवढं आपल्याला या ठिकाणी व्यक्तिगत मानसशास्त्रामध्ये बघायचं आहे. बघा, यासाठी अतिशय महत्वपूर्ण अशा बॅचेस मी घेऊन आलेल्या आहे, ज्या आपल्या विश्व मराठी ऍप्लिकेशन नंबर 2 वर आहे, ज्या शिक्षक भरतीसाठी अतिशय महत्वपूर्ण अशा रेकॉर्डेड बॅच TET साठी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षेसाठी 299 रुपयामध्ये GK-GS आहे. त्याच्यानंतर 299 मध्येच तुम्हाला परिसर अभ्यास आहे. 299 मध्येच तुम्हाला सामाजिक शास्त्र आहे, जे तुम्हाला आर्ट्सवाल्या मुलांना तुम्ही घेऊ शकता. आणि GK-GS बघा मराठी आहे 299, कोणतीही बॅच. आणि लगेच आपण मानसशास्त्र स्पेशल बघा हे सुद्धा आपण चालू करणार आहोत. या मानसशास्त्रामध्ये तुम्हाला जर बघितलं तुम्ही एकदम सोप्या पद्धतीनं, एकदम आपण काय म्हणूया त्याला, तुम्हाला समजेल अशा पद्धतीनं
आपण फक्त 299 रुपयामध्ये बॅच चालू करणार आहोत। त्याची माहिती मी तुम्हाला टेलिग्रामला देणारच आहे। जेवढे मी आताचे कंटेंट सांगितले हे कंटेंट 30 प्रश्न तुम्हाला येणार आहेत 30 गुणांसाठी। मग हे 30 प्रश्नांचे 30 गुण जो आता मी सिलेबस सांगितला तो तुम्हाला अगोदर एक्सप्लेन करून दिला, त्याच्या बाहेरचं काही विचारलं जाणार नाही, ती सुद्धा आपण बॅच चालू करणार आहोत। ओके, याच्यासाठी तुम्ही माझ्या 89 99 11 25 57 या नंबरवर कॉल करू शकता। जी बॅच तुम्हाला TET आणि त्यासोबत TAIT म्हणजे अभियोग्यतासाठी तसेच TET 1 आणि TET 2 साठी फार उपयुक्त ठरणार आहे। फक्त 299 मध्ये आपण ही बॅच चालू करत आहोत, जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती दिली जाईल। त्यासोबत टेस्ट सिरीज सुद्धा आपण चालू केली। पेपर 1 आणि पेपर 2 साठी 10 टेस्ट सिरीज याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत आणि याचं विथ विश्लेषण PDF स्वरूपामध्ये तुम्हाला मिळणार आहे। म्हणून धन्यवाद। कृपा करून भावी शिक्षकांना विनंती आहे माझी, जास्तीत जास्त विद्यार्थी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून शिक्षक होण्याचं त्यांचं स्वप्न नक्कीच पूर्ण होईल। एवढीच आशा करतो, थांबतो। धन्यवाद।